नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पार्थने काव्याबरोबर प्रँक केलेला आहे. काव्या इथे पार्थच्या गळ्याला पडून बोका नाही म्हणून रडत असते आणि पार्थ तिला समजवताना म्हणत असतो, तुम्ही रडू नका, खरा बोका तर मी आहे आणि तो खोटा बोका होता. मग काय झालं? मी तुमची समजूत काढतोय, प्लीज समजून घ्या आणि रडू नका. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तर ह्या दोघांची जवळीक बघून इथे पुन्हा एकदा मालिकेची जळफळाट झालेली आहे आणि रम्याला काय करावं हे सुचत नाही. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, पार्थने रम्या आणि वसुंधराला बोक्याला फाडताना पाहिलं होतं आणि ते थांबवलं सुद्धा होतं त्याने. त्यामुळे आता त्याने इथे काव्याचा प्रँक केलेला आहे आणि त्याची मजा पार्थ मात्र घेतोय. तर इकडे जीवाचा प्रयत्न मात्र जोरदार चालू आहे. रुसलेल्या नंदिनीची समजूत कशी काढायची हे प्लॅन करून नंदिनी समोर मांडत आहे. जीवा एका चिठ्ठीवरती लिहित असतो की मी तुमचे ब्लॉग्स रोज बघतो आणि प्लीज तुम्ही जीवाला माफ करा, असं त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं त्याने स्वतःच्या हाताने असतं. आणि हे सगळं काही नंदिनीने पाठीमागे थांबून पाहिलेलं आहे. गुड्डू इथे जीवाला म्हणत असतो, आता वाटतंय ना हे मित्राने लिहिलेलं. तर सगळं काही ऐकल्यानंतर नंदिनीला पुन्हा एकदा प्रचंड राग जीवाचा आलेला आहे आणि पाठीमागे वळून बघितल्यानंतर नंदिनी समोर आहे आणि आता काय करायचं हे सुचत नाही. नंदिनी जीवाला म्हणते, रोज घरात जे बुके येत आहेत, जे चिठ्ठी येते, ते फक्त तुम्ही पाठवताय आणि आता मी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही का असे माझ्याबरोबर वागता, असं म्हणत पुन्हा एकदा नंदिनी जीवावरती प्रचंड चिडलेली आहे. जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ या चौघांची जोडी तुम्हाला आवडते का? तर लाईक करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल धन्यवाद.